नमस्कार. जनतेचा आवाज 24/7 न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. पाहूया बातमी आताच्या घडीची. इब्राहिमपूरकर येथील खंडोबा यात्रेनिमित्त पालखी सोहळा उत्साहात. देगलूर तालुक्यातील इब्राहिमपूर येथे मल्हारी माळसाकांत खंडोबा यात्रेनिमित्त आयोजित पालखी सोहळा येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात गुलाब, पुष्प, भंडारा आणि खोबर खारकांची उधळण करीत फटाक्यांच्या आताशबाजीत उत्साह पार पडला. पंचकोशातील शेकडो भाविक भक्तांनी पालखीतील श्री खंडोबा मल्हारी माळसाकांत यांचे दर्शन घेतले. दरवर्षी इब्राहिमपूर येथे शनिवारी ठीक 4 वाजता 7 वाजता पालखी सोहळा अमावास्येला श्री मल्हारी माळसाकांत खंडोबाची यात्रा भरते. या यात्रेनिमित्त विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. सन्मान करून पालखी, खोबरे, भंडारा, गुलाल, पुष्प आदींची उधळण करण्यात येते. फटाक्यांच्या आताशबाजीत वाघे आणि वाजंत्रीसह गावातील मुख्य मार्गावरून खंडोबा मंदिराकडे मार्गस्थ झाली. यावेळी पंचकोशातील शेकडो भाविक भक्तांनी पालखीतील श्री खंडोबाचे दर्शन घेऊन भंडाऱ्याची मुक्त उधळण केली. पहिल्या दिवशी श्री खंडोबा मंदिरामध्ये वाघ्यांच्या उपस्थितीत आगमन केले जाते. दरवर्षीप्रमाणे मानकरी श्री अशोकराव शामराव पाटील केरले यांच्या घरी पालखीमध्ये श्रीची खंडोबाची स्थापना करून विधिवत पूजन, महाआरती करून उपस्थित मान्यवरांचा फेटे दस्ती टोपी देऊन पालखी मंदिरास्थळी दाखल झाल्यानंतर मानकऱ्यांच्या हस्ते श्री खंडोबा मल्हारी माळसाकांत यांची मुख्य आरती करण्यात येते. खंडोबा मंदिरात महाप्रसादाचे संपन्न जागे पंचक्रोशातील जिल्हा आणि जिल्ह्याच्या बाहेरील मल्लांनी हजेरी लावली होती. ती पंचांच्या निर्णयानुसार सोडवण्यात आली. दोन्ही मल्लांना विभागून पारितोषिक देण्यात आले. 3 दिवसीय खंडोबा यात्रा यशस्वी करण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. समस्त गावकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित होते.